मागील 2 वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मी राहतो आहे. 29 वेळा तिथे गेलो, अनेक तक्रारी केल्या. इथलं एक वैशिष्ट्य असं आहे की जे लोक आमच्याविरुद्ध बदनामी करतात, हल्ले करतात, गुन्हे करतात, कारस्थानं करतात, त्यांच्याच केसेस आमच्याविरुद्ध घेतात. म्हणजे आम्ही तक्रार केली ना, तर आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करतात ते पोलीसवाले. इतका विनोदी विकृतपणा चालू आहे इथे आणि इथले पोलीसवाले पैसे खातात. मग हे ब्लॅकलिस्टेड आहे सगळं. हे सिडको पोलीस स्टेशन आमच्यापासून ब्लॅकलिस्टेड आहे. आता परवाच्या दिवशी काय झालं, की आमच्यावर जो हल्ला झाला, 4 वेळा मनुष्यावर हल्ला झाला, शेवटी 5व्यांदा झाला. तर आम्ही शरद पवार साहेबांना फोन केला. त्यांचे पी.ए. रानडेने सांगितलं की मी लक्ष घालतो. आता शरद पवार साहेब कशासाठी, की शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं की जेव्हा तुम्हाला वेळ येईल मनीषाला, तेव्हा तुम्ही मला कॉल करा. 10 वर्ष त्यांची मदत मागितली नाही. फडणवीस मदत करायला तयार नाहीत, अजितदादा, शिंदे कोणीच नाही. शेवटी त्यांचे रानडेंनी फोन केला, तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर काय झालं, शिवीगाळ, मारहाण, मला हा धक्के-बुक्की सगळं झालं. पोलीस आले. पोलिसांनी घेऊन गेलं त्या दोघांना, महेश रोडगे आणि नितीन खिडकर. त्याला 4 दिवस झाले. आता 4 दिवसानंतर इन्स्पेक्टर गायके म्हणून आहेत, त्यांचा मला फोन आला. तेवढं तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. आता किती विनोद आहे आम्हाला तुम्ही सांगा. बरं, आता ह्याच्यात गंमत अशी होणार आहे की आता मनीषा जोशी आणि मी वेगळे झालो आहे, घटस्फोट झाला, तक्रार माझ्या विरुद्ध आहे. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा माझ्यावर पुरुषोत्तम पंडितने हल्ला केला ना बाजूच्या, तर तेव्हा मी इक्बाल चहल गृहमंत्री यांना फोन केला. तर त्यांनी पण आदेश दिला पुरुषोत्तम पंडितवर कारवाई करण्याचा आणि तक्रार माझ्या विरुद्ध दाखल झाली. आहे की नाही गंमत? हां, बरं. आता ज्यांनी आमच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली त्यांची पण तक्रार आमच्याच विरुद्ध आहे. ज्यांच्या विरुद्ध आम्ही तक्रार दाखल केली त्यांची पण आमच्याच विरुद्ध आहे. बरं, ह्याच्यात काय, सिडको पोलीस स्टेशनचे नागपुरे जे आहे ना, ते फार डूक धरून आहेत, कारण त्याचे पैसे लाचेचे आम्ही परत घेतले. असा सगळा प्रकार चालला आहे. बरं, आता मी काय करणार आहे की ही जी आता लेटेस्ट चाललं आहे, मी त्यांना म्हटलं मग आम्ही काही पोलीस स्टेशनला येणार नाही आता, कारण आमच्या दृष्टीने सिडको पोलीस स्टेशन ब्लॅकलिस्टेड आहे, ब्राईब्ड आणि करप्ट आहे, तर तिथे येण्याचा प्रश्नच नाही. आमच्यावर हल्ला झाल्यानंतर आमच्याच विरुद्ध गुन्हा दाखल करताय, तर तुम्ही करा. बरं, मी त्यांना सांगितलं कायद्याप्रमाणे तुम्हाला कारवाई करायची, मला अरेस्ट करायचं, काय करायचं करा तुम्ही, तो काही विषय नाही आमच्या बाजूने. मी काय पोलीस स्टेशनला येणार नाही आता. 29 चक्रा मारल्या, रात्री आलो, बसलो, 2-2 तास, 5-5 तास तक्रार दिल्या, पुरावे दिले, नावही मोबाईल नंबर दिले, तर तुम्ही गुन्हा दाखल करता, पैसे खाता, सगळं करता, तर करा, काय करायचं. तर आता ते त्यांना सांगितलं. पण आता मी हे शरद पवारांना कळवतो आहे, कारण शरद पवारांचा हा विषय आहे. शरद पवारांच्यामुळे आमचं घर बरबाद झालं. शरद पवारांना आम्ही भिकेला लागलो. त्यांनी आम्हाला गुन्हेगार प्रोजेक्ट केलं, त्यांनी बरबाद केलं आम्हाला. तर जबाबदारी शरद पवारांची आहे. त्याच्यामुळे आता प्रश्न जो आहे तो काय आहे, काय करणार पोलीस? येऊन मारणार मला, गोळ्या घालतील, एन्काउंटर करतील, तुरुंगात टाकतील. हे सगळे जबाबदारी ते शरद पवारांची आहे, माझी नाही. आणि राहिला माझा मनीषाचा, तर आम्ही घटस्फोट घेतो आहे, विषय संपला. धन्यवाद.